आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. सुरुवात करूयात. सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. त्यांच्या साताऱ्यातील फलटण आणि पुण्यातील निवासस्थानी आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू आहे. वाल्मिक कराड विरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली. याचिकेचा हेतू स्पष्ट न झाल्याने याचिका फेटाळण्यात आली. राखवाळू आणि भूमाफियांवर मकोका लावा आणि तुम्ही तो लावाल याची आम्हाला खात्री आहे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली. बीडमधील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोरच त्यांनी ही मागणी केली. आष्टीत उपसा सिंचन योजनेचं उद्घाटन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. सोहळ्याला पंकजा मुंडेंची उपस्थिती पाहायला मिळाली. बीडच्या आष्टीतील या उद्घाटन सोहळ्यात धनंजय मुंडे गैरहजर राहिले. दरम्यान डोळ्यांच्या ऑपरेशनमुळे मुंडे आले नाहीत, तर कार्यक्रमावेळी पंकजा मुंडे, सुरेश धस, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले. पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं. ठाकरे गटाकडून सोलापूरकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं असून त्यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक झालेत. पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. पुण्यातील लवासा प्रकरणात पवार कुटुंबियांविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश द्या, अशी मागणी करत जनहित याचिका दाखल करण्यात आली. यावेळी या प्रकरणात सीबीआय चौकशीचीच मागणी का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं विचारला. धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिरात भक्तांसाठी ड्रेस कोड लागू करण्याबाबत मंदिर संस्थान सकारात्मक आहे. ट्रस्टची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. ड्रेस कोडची मागणी मंदिर महासंघानं केली. एकनाथ खडसे सत्ता पिपासू झाले. जिकडे सत्ता तिकडे जाण्याचा ते प्रयत्न करत असतात, अशी जोरदार टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. सत्तेतून मालमत्ता मिळवत आपलं दुकान चालू ठेवण्याचाही खडसेंचा प्रयत्न असल्याची टीका पाटलांनी केली. सागर आणि वर्षा बंगल्यामध्ये 5 पावलांचं अंतर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ वर्षा बंगल्यावरती राहायला जावं, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. वर्षा बंगला त्यांचा अधिकृत निवासस्थान आहे, मात्र मुख्यमंत्री आता ताकसुद्धा फुंकून पित आहेत असं दिसत असल्याचंही राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेंचं सरकार अंधश्रद्धेतून निर्माण झालं. आता फडणवीसांचं सरकार ईव्हीएम घोटाळ्यातून निर्माण झालं. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे सगळ्या वेड्यांचा बाजार आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. आम्ही काय सांगतो हे त्यांना कधीच कळणार नाही, त्यांच्या डोक्यात गुंगी भरलेली आहे, असं राऊत म्हणाले. बीड परभणी प्रकरणातील सर्वच माहिती मुख्यमंत्र्यांना आहे. सरकार सत्य लपवतंय, सातत्यानं आरोपींना पाठीशी घातलं जातंय, अशी टीका जी आहे काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे जळगावात दाखल झालेत. फडणवीसांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मतदारसंघातील विकास कामांबाबत चर्चा केली, असं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी दिलं. बस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आधीच अडचणीत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली. कृषी मंत्री असताना मुंडे यांच्या कार्यकाळात झालेल्या पीक विमा घोटाळ्याची चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली. मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. मंत्री मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात अनेक बाबींची माहिती दडवल्याचा आरोप करण्यात आला. या निवडणूक याचिकेवर 20 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. महायुतीच्या मंत्र्यांनी आठवड्यातून 3 दिवस मंत्रालयात उपस्थित राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. एकनाथ शिंदेंनी हे आदेश मोडीत काढत त्यांच्या गटातील मंत्र्यांना आठवड्यातून 3 दिवस मंत्रालयाऐवजी मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवनात लोकांना भेटण्याचे आदेश जारी केलेत. त्यामुळे महायुतीमधील बेबनाव पुढे आला. नितीन राऊत काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होतील अशा चर्चा सुरू झाल्यात. दिल्ली विधानसभा निवडणूक आटोपताच काँग्रेसकडून याबाबत घोषणा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रदेशाध्यक्षपदासाठी वर्षा गायकवाड आणि नितीन राऊत यांची नावं चर्चित आहेत.
उद्या उपोषण करणाऱ्याने आता लढाईची वेळ आली असं मनोज जरांगेंनी म्हटलंय. मराठ्यांना अद्याप आरक्षण मिळालं नाही, फडणवीस असंच वागत राहिले तर मला निर्णय घ्यावा लागेल असं म्हणत जरांगेंनी उद्या उग्र आंदोलनाचा इशारा दिला. जरांगे पाटलांचं पुढचं आंदोलन मुंबईत होणार आहे तशी घोषणा मनोज जरांगेंनी केली. लवकरच तारीख जाहीर करणार असल्याचं जरांगे म्हणाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्झी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जरांगे पाटील थेट शहागड इथे गावी जाणार आहेत. धाराशिवमधील सोयाबीन खरेदी केंद्रावर 5 दिवसांपासून रांगा लावूनही खरेदी होत नसल्यानं शेतकरी संतप्त झालेत. संतप्त शेतकऱ्यांनी तुळजापूर, सोलापूर आणि लातूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. सोयाबीन खरेदीची मुदत उद्या संपणार आहे. सोयाबीन खरेदीला अवघे 24 तास उरले. ठिकठिकाणी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदी केंद्राच्या कारभारावर शेतकरी संतप्त झालेत. संतप्त शेतकऱ्यांनी तुळजापूर, सोलापूर, लातूर महामार्ग अडवून धरला. सोयाबीन खरेदी केंद्रावर 5 दिवसांपासून रांगा लावून देखील सोयाबीन खरेदी होत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त आमदार शंकर मांडेकर यांची मूळची चक्क हत्तीवर बसून मिरवणूक काढण्यात आली. तर दुसरीकडे मिरवणुकीसाठी हत्ती वापरल्यानं आयोजकांवर कारवाई करण्यात आली. मध्य प्रदेशमधील पेंच व्याघ्र प्रकल्पात रानडुकराची शिकार करायला गेलेला वाघ डुकरासह विहिरीत पडला. दोघेही रात्रभर एकाच विहिरीत होते आणि यावेळी रेस्क्यू ऑपरेशन करत वाघ आणि डुक्कर दोघांनाही वनविभागाने वाचवलं. अमरनाथमध्ये भर रस्त्यात सीमा कांबळे या महिलेची हत्या करण्यात आली आणि या प्रकरणी आरोपी राहुल भिंगारकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. पुण्यातील बिबवेवाडी या परिसरातील तब्बल 50हून अधिक 4 चाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. नालासोपाऱ्यातील विजयलक्ष्मी नगरमधील अतिक्रमण कारवाई विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले तर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. जमावबंदीचा आदेश झुगारल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला. पुण्यात बिबवेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत 3 आरोपींची धिंड काढण्यात आली. गाड्यांची तोडफोड करणाऱ्या या सर्व आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याच गुंडांनी काल रात्री 50 वाहनांची तोडफोड केली होती. पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बिडकीन इथे रास्ता रोको करण्यात आला. महामार्गाचं काम मागील बऱ्याच दिवसांपासून बंद असल्यानं नागरिक संतप्त झालेत, हैराण झालेत आणि यावेळी तिरडी घेत अंत्ययात्रा काढून प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी निषेध केला. जालन्याच्या महादीप उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना इस्रोची सहल घडवली जाणार आहे. केंद्र, तालुका, जिल्हा स्तरावरील परीक्षा पास झाल्यानंतर 4 वर्गातून प्रत्येकी 10 विद्यार्थी निवडले जातील आणि जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी हा उपक्रम सुरू केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा शहराचं ग्रामदैवत असलेल्या श्री मोहिनीराज मंदिरात 45 दिवसांच्या यात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी महिलांनी शेकडो नंदादीप प्रज्वलित करत यात्रेला सुरुवात केली. रत्नागिरीच्या हरणे गावात 4 किल्ल्यांच्या बुरुजाची प्रवेशद्वाराची पडझड झाली होती. दरम्यान या किल्ल्याच्या डागडुजीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, त्यामुळे समाधान व्यक्त होतं. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा मांगली इथे 25 कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. यानंतर मांगली गावचं 10 किलोमीटर क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बॉक्साईड मायनिंग खाणीवरून ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपरवर आरटीओकडनं कारवाई करण्यात आली आहे. आरटीओच्या कारवाईमुळे डंपर चालकांना चांगलाच चाप बसला. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या मरण यातना संपत नाही आहेत. केला पाणी या गावातील धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्ता नसल्यानं घरातच महिलेची प्रसूती करण्यात आली. मात्र त्यानंतर महिलेला 5 तास झोळीतून नेत 15 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला. यात नवजात बालकाचा जागीच मृत्यू झाला. 5 दिवसांपासून रस्ता नसल्यानं महिलेला 5 तास झोळीतून नेत 15 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला. यात नवजात बालकाचा जागीच मृत्यू झाला.  5 दिवसांपासून रस्ता नसल्यानं महिलेला 5 तास झोळीतून नेत 15 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला. यात
नागपुरातील जयदुर्गा पाणीपुरी चाट सेंटर अनोख्या ऑफरमुळे प्रसिद्ध झाले। सेंटरवर वेगवेगळ्या ऑफर देण्यात आलेले आहेत। ऑफरमध्ये एका रुपयात 40 पाणीपुरी दिल्या जाणार आहेत, मात्र खाणाऱ्याला एका वेळेस 40 पाणीपुरी संपवाव्या लागतील। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदाघाट परिसराचा विकास करण्यासाठी शेकडो बाजार बंद करून गणेशवाडी मंडईमध्ये हा बाजार स्थलांतरित करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने दिल्यात। पालिकेच्या या निर्णयाविरोधात गोदाघाटावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी पालिकेच्या या निर्णयाला विरोध दर्शवला। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात नागरिकांनी गटारात बसून आंदोलन केलं। यावेळी तळोदा पालिकेविरोधात नागरिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालंय। पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याकडे लक्ष देण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केलं। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पेन सावंगी इथल्या एका 38 वर्षीय महिलेनं विहिरीत उडी मारत आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। अमरावती सीसीआय मार्फत होणाऱ्या कापूस खरेदी केंद्रात कापूस साठवणुकीस जागा नसल्यानं शासनाची कापूस खरेदी बंद गतीनं सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। आणि एक ब्रेकिंग न्यूज अशी की आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयात काही प्रश्न म्हणजे गंभीर प्रश्न जे ते उपस्थित करण्यात आले। दिशा सलियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय असा प्रश्न विचारण्यात आला। या मुद्द्यावर 2 आठवड्यात गुणवत्ता आधारावर पटवून देऊ असं न्यायालयाने म्हटलेलं आहे। मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे। तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आत्ता एक क्षणाला आपल्याबरोबर। प्रशांत, या याचिकेच्या विषयाला घेऊन न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय? मुळात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सलियन मृत्यू प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत। ठीक आहे, त्या ठिकाणी तपासामध्ये लोकेशन त्या ठिकाणी त्यांचं लोकेशन शोधण्याची मागणी वगैरे या सगळ्या केल्यात आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर याचिकेतनं केलेले। आणखी त्याच याचिकेवर त्याच आरोपांना हस्तक्षेप करण्यासाठी म्हणून आदित्य ठाकरे यांनी सुद्धा हस्तक्षेप याचिका सादर केली आणि तिच्यावरही सुनावणी झाली। सुदीप पाचबुला यांनी जोरदार युक्तिवाद केला। खरं तर या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गंभीर आरोप करून त्यांना खरोखर चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे का? मुख्य न्यायमूर्ती आलोक अधारे यांनी हा स्वतः सवाल उपस्थित केला। गुणवत्तेच्या आधारावर आम्हाला हे पटवून द्या की आदित्य ठाकरे यांना खरोखर ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे, आणखी चौकशी करण्याची आवश्यकता आहे। हे सुद्धा खडे बोल उच्च न्यायालयाने सुनावले। मुळात जी PIL आहे म्हणजे जनहित याचिका आपण ज्याला म्हणतो किंवा फौजदारी जनहित याचिका, या याचिका ज्या कोर्टात येतात त्या अधिकतम याचिका या पूर्वग्रह दूषित असतात का असाही प्रश्न यातून उपस्थित झालेला आहे। गैरच वेगळ्या प्रकारचे सेल्फ इंटेन्शन असतात का, प्रीमॅच्युअर याचिका असतात का असाही प्रश्न उपस्थित झालाय। विनाकारण कोणावर बोट ठेवणं हा सुद्धा प्रश्न याच्यातनं उपस्थित झाला आणि याचमुळे आजच्या सुनावणीत जर का बघितलं तर आदित्य ठाकरे यांच्या विरोधात दाखल याचिकेवर त्यांची सुनावणी झाली। कुठेतरी आदित्य ठाकरे यांना कायद्याचा दिलासा मिळतोय असं एकंदरीत चित्र आज सुनावणी दरम्यान दिसून आलं। गुणवत्तेच्या आधारावर तुम्ही पटवून द्या की आदित्य ठाकरे यांची खरोखर ताब्यात घेऊन चौकशी करण्याची आवश्यकता आहे का? बॉल शेवटी याचिकाकर्त्यांच्याच कोर्टात मुख्य न्यायमूर्तींनी टोलावलेला आहे। 2 आठवड्याची त्यांना मुदत दिली आहे। आता बघूयात आता यापुढे नेमकं काय घडते। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या आतापर्यंतच्या माहितीबद्दल।